नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव चांदेश्वरी घाटात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळली असून चांदेश्वरी घाटातील संरक्षण भिंतीला धडक दिल्याने भिंत तोडून सुमारे 50 ते 60 फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील कसारी ते बोलठाण रोडवर असलेल्या चांदेश्वरी घाटात उतरताना कन्नड सहकारी साखर कारखान्यातून ट्रक नंबर MH4 GF 3494 ही गाडी 15 टन ऊसाचा भुसा घेऊन धुळे जिल्ह्यातील नेर येथे जात असताना गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान अवघड वळणाहून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वळणावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला धडक दिल्याने भिंत तोडून सुमारे 50 फूट खोल दरीमध्ये कोसळल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या गाडीचा चालक संदीप यास किरकोळ दुखापत झाली असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. अपघातग्रस्त ट्रक सोबत आणखी 2 ट्रक होत्या. त्या ट्रक चालकांच्या मदतीने जखमी झालेल्या चालक संदीपला बाहेर काढण्यात यश आले आणि जवळ असलेल्या कसारी येथील डॉक्टरकडे उपचार घेतले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर असलेला औटराम घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने बहुतांशी अवजड वाहने बोलठाण जातेगाव मार्गे चांदेश्वरी घाटातून छत्रपती संभाजीनगर नांदगाव या रस्त्यावर असलेल्या कासरी येथून चाळीसगावकडे जातात. या चांदेश्वरी घाटात मोठ्या प्रमाणावर उतार असल्याने व 3 ठिकाणी अवजड वळणे असून तेथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने बहुतेक वेळा पहिल्यांदा या घाटातून गाडी घेऊन जाणाऱ्या चालकांची धांदल उडते. वरील गाडीच्या चालकाकडून देखील खड्डे चुकविण्याच्या नादात गाडी अपघातग्रस्त ठिकाणी गेलेले असावी अशी शक्यता नाकारता येत नाही. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.